ज्याला आम्ही म्हणतोय ह्याचा दुसरा चॅप्टर, दुसरा याच्या विकृतीचा, कॅप्टनच्या विकृतीचा दुसरा चॅप्टर जो आहे तो तुम्ही बघू शकतात. कॅप्टन खरातकडे विकृतीचं एक रसायन होतं आणि रसायन जेव्हा म्हणत असताना, रसायन म्हणताना आम्ही फक्त एक शब्दप्रयोग म्हणून वापरत नाहीत, तर खऱ्या अर्थाने या रसायनांचा तो कशा प्रकारे वापर करत होता याचा देखील आता पोलीस तपास करतायत. कॅप्टन अशोक खरातकडे हे विकृतीचं रसायन होतं. कथित कस्तुरीच्या नावाने त्याने अनेकांना गंडा घातल्याचं देखील समोर येत आहे. ही कस्तुरी तो त्या महिलांना वास घ्यायला द्यायचा आणि त्याच्यानंतर त्या महिलांचं शारीरिक शोषण करायचा, त्यांच्या शरीराचे लचके तो तिथे तोडत असे. आता ती नक्की कस्तुरी होती की आणखी काय होतं याचा देखील तपास सुरू आहे. हे गुंगीचं औषध तो कॅप्टन ते गुंगीचं औषध होतं का याच्याबाबत देखील आता पोलीस तपास करतात आणि हे त्यांना औषध दिल्यानंतर अशोक खरात त्या महिलांचं लैंगिक शोषण करत असेल. एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत. हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ माझ्या मागे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतो आहे की याच्यामध्ये आम्ही 1 मिनिट आपण तो व्हिडिओ थांबूया. 2 मिनिटासाठी मला एक आवाहन करायचं इथे. हे संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक महिला त्याच्या या संपूर्ण प्रकाराच्या बळी पडल्याचं आम्हाला माहिती आहे. अनेक व्हिडिओ क्लिप्स करता समोर येतात. ते जाणीवपूर्वक, जबाबदारीपूर्वक न दाखवण्याचा आम्ही इथे निर्णय घेतो, कारण हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे आणि सोबतच त्यांच्या कुठल्याही प्रकारे पीडितांची आयडेंटिटी रिव्हील व्हायला नको त्याची संपूर्णपणे काळजी आम्ही इथे घेत आहोत. आणि सोबतच पुन्हा एकदा आवाहन देखील करत आहोत की ज्यांना असं वाटतंय महिलांना की आपण कधीतरी चुकून काही आपल्या आयुष्यातल्या त्रासांपासून मुक्तता मिळण्यासाठी, शांतीसाठी या बाबाकडे आपण गेलो असू आणि त्याने जर आपल्याला अशा प्रकारचं गुंगीचं औषध दिलं असेल तर त्यांनी देखील ही बाब तपास यंत्रणांच्या समोर आणणं गरजेचं आहे. हिंमत करून त्याच्या समोर जाणं गरजेचं आहे. कल्पना आहे की हा अत्यंत कठीण प्रसंग असतो, समोर जाणं अत्यंत अवघड आहे, पण तरीसुद्धा समोर जाऊन त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देणं आवश्यक आहे. तर हा मागे एक व्हिडिओ आहे माझ्या, याच्यामध्ये हा तथाकथित भुंदू बाबा, मी जाणीवपूर्वक इथे उभा आहे कारण आपल्याला त्याला झाकता येईल, तिथे तुम्हाला दिसतंय. या इथे हा जो गोल केला आहे हा त्या महिलेच्या हाताला काहीतरी औषध लावताना तुम्हाला दिसतोय. ते कस्तुरीच्या नावाने किंवा बाबांच्या कुठल्या मंत्रतंत्राने सिद्ध केलेल्या औषधाचा कांगावा करून तो त्यांच्या हाताला लावला जातोय. दोन्ही हातांना ते औषध किंवा रसायन देतो आहे ते लावतो आहे. त्यानंतर त्या महिलाला त्याचा तो वास घ्यायला सांगतो आणि त्याच्यानंतर जे होतं तो व्हिडिओ अर्थातच आम्ही तुम्हाला दाखवू शकणार नाही किंवा ती कल्पना तपास यंत्रणांच्या हाती आहे. त्यामुळे याच्यानंतर असं म्हटलं जातं की एक प्रकारे गुंगी, एक प्रकारची नशा त्या समोरच्या व्यक्तीला येत असे आणि त्याच्यानंतरच हा आपल्या काळ्या कृत्यांना तिथे सामोरीस त्याला तो प्रत्यक्षात आणत असे. हे या प्रकारचं औषध हा भोंदू बाबा त्या महिलांना तिथे लावायचा आणि हे जे रसायन आहे हे नक्की काय होतं, हे नक्की कस्तुरीच्या नावाखाली दिलेलं औषध होतं की गुंगीचं औषध होतं. कारण कायद्यामध्ये, भारतीय न्याय संहितेमध्ये जेव्हा बलात्काराचा गुन्हा लागतो तेव्हा जर तुम्ही गुंगीचं औषध, माझ्या ते 64(2) हा भारतीय न्याय संहितेचा कायदा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर गुंगीचं औषध देऊन किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा रसायनांचा वापर करून जर महिलेवरती अतिप्रसंग बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तिचा शीलभंग करण्याचा तिथे प्रयत्न केलात तर तो गुन्हा अधिक गंभीर होतो. त्यामुळे याची देखील व्याप्ती आता चौकशीच्या येणार आहे. बाबाच्या रसायन नक्की काय होतं हे देखील चौकशीच्या आता फिर्यात येणार आहे. ते हे पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुमच्या समोर जो आम्ही दाखवतोय, हे औषध, हे जे कुठलं रसायन तो जे मारतोय हा स्प्रे आहे, या स्प्रेच्या माध्यमातून हे औषध त्या महिलांच्या हातावरती मारलं जायचं आणि त्याच्यानंतर त्या महिलांना एक प्रकारे गुंगी देऊन त्यांच्या शरीराचे लचके तोडण्याचं काम हा करत असे असा आरोप आहे. आणि याच्यानंतर हे रसायन नक्की काय आहे हे तो बाबा म्हणून जेव्हा द्यायचा, जेव्हा तुम्ही कुठलं औषध असं कोणाला देत असतात त्याची तुम्हाला परवानगी आहे का, ती नसताना तुम्ही जेव्हा अशी, ज्याला आपण पॅरामेडिकल प्रॅक्टिसेस म्हणतो, त्या ज्या तुम्ही करतात, जेव्हा लोकांना वेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात त्याच्याबद्दलही मी पुढे येणार आहे. हे महिलांना या प्रकारे शोषण करण्यासाठी हे तो औषध द्यायचं. आता हे का महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला एका एक स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये काय सांगते एक पीडित महिला, त्याच्यातले हा तुम्ही व्हिडिओ बघितलाच एक प्रकारे एका महिलेच्या शोषणाचा. बरं, हा काय करायचा बाबा, तिथे उभं त्या महिलांचं लैंगिक शोषण करण्याआधी त्यांच्याकडनं मंत्रोच्चार म्हणून घ्यायचा. जर त्या केबिनमधले व्हिडिओज कोणी जर बघितले असतील तर त्याच्यामध्ये देवादिकांचे फोटो लावलेले आहेत, समोर देवांचे फोटो आहेत, नमस्कार करायला तिथे लावायचा. त्यांच्याकडनं ज्यांना पवित्र मानलं जातं धर्मामध्ये ते मंत्रोच्चार त्यांच्याकडनं करून घ्यायचा आणि मंत्रोच्चार सुरू असतानाच अत्यंत किळसवाण्या प्रकारे हा अत्यंत हिडीसपणे त्यांच्यासोबत
कुठलीही लाज लज्जा शरम न बाळगता हा त्यांच्या शरीराचं शोषण तिथे करत असायचा. आता हे झालं एक औषध, हे रसायन जे हातावर मारलं त्याचा वास घेतला, त्याचा नाकावाटे दिलेलं औषध आपण याला म्हणू शकतो या गुन्ह्याला त्यांनी हा गुन्हा करण्यासाठी. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एका स्टेटमेंटमध्ये असं म्हणतं आहे की एका पीडितेने सांगितलेल्या स्टेटमेंटमध्ये की मला एक प्रसाद म्हणून अगोदर पेढा खावयास दिला, त्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात असलेले पाणी ग्लासमध्ये पिण्यास दिले, त्यानंतर मला पाणी पिल्यानंतर मला पाण्याची चव खारट व कडवट लागली, पाणी पिल्यानंतर मला गरगरल्यासारखं व मळमळल्यासारखं वाटू लागलं. तेव्हा बाबांनी मला सांगितलं की हे पाणी तू जितक्या जास्त प्रमाणात घेशील तितकं तुला शुभ फळ भेटेल. बघा कशी थादांतपणे फसवणूक त्या महिलेची करतोय, तिला इंटॉक्सिकेट करतोय, तिला नशेच्या अंमलाखाली आणायचा हा प्रकार आहे. हेच यातून एकंदर दिसून येतं आहे. ज्या प्रकारे आधी त्या महिलेच्या व्हिडिओमध्ये बघितलं ते औषध मारून गुंगी देण्याचा प्रयत्न आहे, तसंच एक औषध तिला देऊन आधी पेढा खायला दिला, त्या पेढ्यामध्ये कुठलं तरी औषध होतं का हा देखील तपासाचा पुढचा भाग असणार आहे. याची देखील चौकशी पोलीस अर्थातच करतात, पण हे कुठलं औषध बाबा त्यांना देतोय. त्यानंतर त्या महिलेने क्लिअरली लिहिलं आहे की जेव्हा कुठलंही केमिकल शरीरात जाईल त्याच्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स इमिजिएटली जाणवायला लागतात, तसे त्या महिलेला इथे जाणवत आहेत. या तिच्या स्टेटमेंटमध्ये दिसून येत आहेत, कारण ते औषध घेतल्यानंतर तिला तातडीने गरगरल्यासारखं व्हायला लागलं, मळमळल्यासारखं व्हायला लागलं. आणि ते जितकं जास्ती तू प्राशन करशील, जितकं जास्त तू घेशील ते औषध, तितकं तुला शुभ फळ मिळेल. हे शुभ फळ वगैरे काही नव्हतं, ती किती जास्तीत जास्त नशेत जाईल आणि किती जास्तीत जास्त तिच्या शरीराचे मी लचके तोडेल यासाठी हा भोंदू बाबा ते औषध तिला पिण्याचा आग्रह करत होता, नव्हे तिला ते घेण्यास भाग पाडत होता, जबरदस्ती करत होता, बळजबरी करत होता. बळजबरीने तिला रसायनांच्या आहारी घालून, तिला कुठली केमिकल्स पाजून तिला नशेच्या अंमलाखाली आणत होता आणि नंतर त्याचे विकृत चाळे त्याच्यासोबत करत होतात. हे याच्यातून एकंदरीत दिसून येत आहे. आणि बघा त्यात म्हटलं की तो ग्लास डोक्यावर घेऊन उभा राहायला सांगितलं, डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणायला सांगितलं. अत्यंत हिणकस आहे सगळं. आणि त्या महिलांनी त्यात पुढे सगळं लिहिलं आहे, म्हणजे तिने दूर लोटण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये बाबांना केला आणि त्याने सांगितलं की मी कृष्णाचा अवतार असून तू या जन्मातली राधा आहेस आणि तू माझी प्रेयसी म्हणून राहा वगैरे वगैरे. त्यांनी मला पुन्हा दिला. पुन्हा ती महिला पुढे येते की ते पेढा खाल्ल्यामुळे आणि ते पाणी प्यायल्यामुळे माझं डोकं जड झालं होतं. बाबांचं प्रत्येक बोलणं मला त्यांच्याकडे वश करत आहे असं मला वाटत होतं. मी त्यांच्या मानसिक प्रभावाखाली येत असल्याचे व त्यांचे म्हटल्याप्रमाणे ऐकण्यास भाग पडत असल्याचे मला जाणवत होते. डोके जड झाल्यानंतरही मी बाबांना नकार देत होते. मला धमकी दिली. बरं, आता त्या महिलेला तुम्ही नशेच्या अंमलाखाली आणलं आहे आणि अशा अवस्थेत तुम्ही तिला वर धमकी देखील देतात. हे सगळं किती गंभीर आहे बघा. बरं, हे एकाच महिलेचं नाही, जे सगळे व्हिडिओज समोर येणार आहेत त्यातल्या ज्या महिला हिंमत करून समोर येणार आहेत या नराधमाला शिक्षा देण्यासाठी, त्यांच्या बहुतेकांच्या स्टेटमेंटमध्ये याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत पुढे. जर तू माझी प्रेयसी म्हणून राहिली नाहीस तर तुझ्यावरती परमेश्वराचा कोप होईल, तुझं पुन्हा लग्न मोडेल. माझ्या दिव्य शक्ती आहे, याद्वारे मी तुला पवित्र करत आहे. असले हिणकस प्रकार करून तुझं लग्न मोडेल, तुझा होणारा नवरा मरून जाईल, तुझं लग्न होणार नाही अशी भीती घातली. हे असले प्रकार या बाबाने इथे केलेत. हे रसायन आणि त्या नशेच्या अंमलाखाली काय सुचणार आहे त्या महिलेला. आधीच त्या साध्या भोळ्या काही सामान्य कुटुंबात येणाऱ्या महिला आहेत. आता अर्थात मधल्या काळामध्ये अशी माहिती आली की बाबांचे मोठे मोठे भक्त तर काय होतं, या बाबाबुवांचं कशामुळे फावतं, यांच्याकडे येणारी जी मोठी मोठी आपली राजकीय मंडळी असतात त्यांचे तुम्ही फोटोज बघतायत गेले काही दिवस, ही मंडळी येतात त्यांच्यापुढे एक प्रकारे ब्रँडिंग या बाबा लोकांना मिळतं की अमुक नेता, इतके मोठे नेते, इतका मोठा माणूस यांच्याकडे येतो, यांच्या पायाशी डोकं ठेवतो. आपण तर सामान्य माणसं आहोत, या माणसांना काय कमी आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे, ज्यांच्या हातात ताकद आहे, त्या माणसांना देखील याच्या पायाशी येऊन पडावं लागतं. तर आपण सामान्य माणसं, तेव्हा ही पटकन भोळी बाबडी मंडळी विश्वास ठेवून मोकळे होतात आणि मग याच्या बाबांचं फावतं आणि मग ते अशा प्रकारे या महिलांचं शोषण तिथे करतात. आणि हेच सगळे प्रकार जी माहिती समोर येत आहे ना प्रेक्षकांनो, ती फक्त मी म्हटलं की हे समोर दिसतात असे 1-2 व्हिडिओ नाहीत, अशा अनेक महिला आहेत. 200 ते 250 व्हिडिओ क्लिप्स कशाला म्हणतात. आणि हे गेले अनेक वर्ष चालू आहे. जे दिसतंय ना समोर ते फक्त हिमनगाचं टोक आहे. याच्या पलीकडे सुद्धा हा बाबाच्या शोषणाचा प्रकार अत्यंत पुढे असणार आहे आणि हे समोर असणार आहेत. याच्याबद्दल माहिती समोर येणार आहे. रसायनाचा झाला हा एक प्रकार. रसायनाचा दुसरा प्रकार तुमच्यासमोर आहे. हे झालं महिलांचं शोषण कशा प्रकारे होत आहे. म्हणजे आता आपण 2 मिनिटासाठी योगेश खरेकडे जाऊया. योगेशकडनं काही माहिती घेऊया आणि परत मी तिसऱ्या चॅप्टरकडे येतो. योगेश, नाशिककडनं आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे जे या प्रकरणाचा संपूर्ण तपास करताय, योगेशकडे मला जायचं 2 मिनिटासाठी आणि परत आपण या प्रकरणाकडे. योगेश,
महिलांना एक प्रकारे गुंगीचं औषध देऊन ह्या सगळ्या तपासात समोर आल्याने आपण त्यात एक व्हिडिओही दाखवला आपण आपल्याकडे असलेला, की तो हातावर स्प्रे मारायचा, त्याची गुंगी यायची. ह्याचा तपास पोलिसांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, की हा महिलांना फक्त एक प्रकारे महिलांना भीती दाखवून तर आहेच, महिलांना भय दाखवून तर केलेला प्रकार असेल, पण त्यांना जबरदस्ती करायच्या आधी त्यांना एक प्रकारे नशेत आणून त्यांना गुंगी देऊन हा केल्याचा प्रकार आहे. पोलीस तपासाच्या दृष्टीने याबाबत काय सुरू आहे, बाबाच्या तपासणी, बाबाची जी झाडाझडती झाली त्याच्या घरी किंवा ऑफिसमध्ये, त्याच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारची काही रसायनं सापडून आली आहेत का? खरं तर त्याच्या ऑफिसमधून स्वतः क्राईम ब्रँचने संपूर्ण ज्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या ताब्यात घेतलेल्या आहेत. त्या ठिकाणी काही बॉटल्स त्यांना मिळून आल्या आहेत, त्याही त्यांनी त्यामध्ये ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याविषयीचा तपास हा सुरू आहे. आपण जर बघितलं तर हा तपास करताना क्राईम ब्रँचला काही अडचणी येत होत्या आणि त्यामुळेच एक महिला अधिकारी त्या ठिकाणी असावी, कारण की त्यावेळी याचा ते जे केमिकल्स आहेत त्याचा वापर करताना तो कसा करत होता, नेमके काय काय त्याने धमक्या दिल्या, हे महिलांना सांगणं योग्य होतं. म्हणूनच SITची स्थापना करण्यात आली आणि SIT म्हणजे जी आधीच शिर्डी आणि वावीचं प्रकरण करत होती त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलं. आता सातपुते स्वतः या महिलांशी बोलतायत, एक पीडित महिलांना फोन केले जात आहेत आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली जाते आणि त्यामध्ये धक्कादायक गोष्टी समोर येतात, ज्यामध्ये आपण आत्ताच जसं सांगितलं की त्यांना एक प्रकारचं संमोहन केलं जात होतं, त्या मोहित त्या ठिकाणी होत होत्या आणि काही प्रतिकार करू शकत नव्हत्या, हे सुद्धा काही महिलांनी त्यामध्ये सांगितलंय. त्यामुळे नक्कीच तो कुठल्या तरी एका औषधाचा वापर करून या महिलांना त्या ठिकाणी एक प्रकारे गलित गात्र करत होता, त्यांना समजत नव्हतं काय चाललंय आणि तो म्हणेल त्या ऑर्डर्स फॉलो करत होत्या, हे त्यामध्ये समोर आलेलं आहे. त्यामुळे पोलीस आता याचा सखोल तपास करण्यासाठी अजून 2 महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचा तपास आता सखोलपणे केला जातो. जी 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 योगेश, धन्यवाद तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल आणि आपण तुमच्याकडे येत राहू, सोबत आमच्या असेच राहा, कारण अनेक पुढे बाबी येणार आहेत, त्याचा तपास आपण करतोय, आपण त्या दृष्टीने तपासाच्या दृष्टीने बोलणार आहोत.